साताऱ्याच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या आनंदीबाईंचा दिवस नेहमीप्रमाणेच पहाटे 5 वाजता सुरू झाला होता. अंगणात सडा रांगोळी करून तुळशीला पाणी घालून त्यांनी देवापुढे दिवा लावला. वय वर्ष 50 ओलांडलं असलं तरी कष्टाची सवय असल्यामुळे शरीरात अजूनही तोच उत्साह होता. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपला एकुलता एक मुलगा राहुलला अत्यंत कष्टाने आणि स्वाभिमानाने वाढवलं होतं. तोच राहुल आज मुंबईसारख्या मोठ्या शहरात एका चांगल्या कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरीला होता. काही महिन्यापूर्वीच त्याचं लग्न रश्मीसोबत झालं होतं. आनंदीबाईंचा जीव आपल्या मुलामध्ये आणि सुनेमध्ये अडकला होता. पण बदलत्या काळानुसार आणि राहणीमानानुसार रश्मीला गावात राहणं आवडत नव्हतं. त्यामुळे लग्नानंतर काही दिवसातच राहुल आणि रश्मी मुंबईला शिफ्ट झाले होते. आनंदीबाई मात्र गावाकडची जमीन आणि जुनं घर सोडून तिथे गेल्या नव्हत्या. एक दिवस दुपारच्या वेळी आनंदीबाई ओट्यावर बसून गहू निवडत होत्या. तितक्यात त्यांच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर राहुल नाव पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. त्यांनी लगेच फोन उचलला. हॅलो राहुल बाळा, कसा आहे? जेवलास का रे? एका आईच्या स्वरातील काळजी फोनवरूनही स्पष्ट जाणवत होती. हो आई, मी ठीक आहे. तू कशी आहेस? राहुलचा आवाज नेहमीपेक्षा थोडा थकलेला आणि चिंतेत असल्यासारखा वाटत होता. मी एकदम मजेत आहे रे, पण तुझा आवाज असा का वाटतोय? काही प्रॉब्लेम आहे का? रश्मी कशी आहे? आनंदीबाईंनी विचारलं. आई, खरं तर एक आनंदाची बातमी आहे. तू आजी होणार आहेस. रश्मी प्रेग्नंट आहे, राहुलने सांगितलं. हे ऐकताच आनंदीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले. अरे वा, खूपच छान बातमी दिलीस बाळा. माझ्या रश्मीची काळजी घे, तिला वेळेवर जेवायला देत जा, आनंदीबाई उत्साहाने म्हणाल्या. पण राहुलने एक सुस्कारा सोडला आणि म्हणाला, आई, आनंदाची बातमी तर आहेच, पण माझी चिंताही वाढली आहे. डॉक्टर म्हणाले की रश्मीला सुरुवातीचे काही महिने पूर्ण बेडरेस्टची गरज आहे. तिला अजिबात धावपळ करून चालणार नाही. माझी ऑफिसची वेळ, घरातलं काम, स्वयंपाक या सगळ्यात तिची खूप काळजी कोण घेणार? मला खूप टेन्शन आलंय आई. रश्मीची सेवा करायला आणि घर सांभाळायला घरात कोणीतरी हवंय. तू गाव सोडून काही दिवसांसाठी मुंबईला आमच्याकडे राहायला येशील का ग? मुलाच्या तोंडून ही हतबलता ऐकल्यावर त्या कोणत्याही आईचं हृदय विरघळलं असतं. आनंदीबाईंना तर आपल्या नातवाच्या आगमनाची ओढ लागली होती आणि सुनेची सेवा करण्याची इच्छाही होती. त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता होकार दिला. अरे, यात विचार काय करायचा राहुल? मी उद्याच्या उद्या निघायची तयारी करते. माझी सून आणि माझं नातू अडचणीत असताना मी गावात कशी बसून राहू? तू अजिबात काळजी करू नकोस, मी येते. दुसऱ्याच दिवशी आनंदीबाईंनी गावाकडच्या एका नातेवाईकांकडे घराची चावी सुपूर्द केली. रश्मीसाठी गावातलं शुद्ध तूप, घरगुती मसाले आणि गरोदरपणात लागणारे पौष्टिक पदार्थ एका मोठ्या गाठोड्यात बांधले. शहरात जाण्याचा आनंद आणि मुलाला मदत करण्याची भावना मनात घेऊन त्यांनी मुंबईची बस पकडली. शहरात पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. राहुल त्यांना बस स्टॉपवर न्यायला आला होता. आईला पाहताच त्याच्या जीवात जीव आला. जेव्हा आनंदीबाई राहुलच्या त्या आलिशान फ्लॅटमध्ये पोहोचल्या तेव्हा रश्मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होती. आनंदीबाईंनी हसून घरात पाऊल ठेवलं आणि म्हणाल्या, रश्मीबाई कशी आहेस? तब्येत ठीक आहे ना तुझी? रश्मीने मोबाईलवरून नजर न हटवता अत्यंत थंडपणे उत्तर दिलं. हो, ठीक आहे. तिने सासूच्या पाया पडणं किंवा साधं स्वागत करणंही गरजेचं मानलं नाही. उलट तिच्या नजरेत आनंदीबाईंच्या साध्या कपड्याकडे आणि हातातील त्या गाठोड्याकडे पाहून एक प्रकारचा तिरस्कार जाणवत होता. आनंदीबाईंनी विचार केला की कदाचित गरोदरपणामुळे तिचा मूड ठीक नसेल किंवा ती थकली असेल, म्हणून त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी उत्साहाने गाठोडं उघडलं आणि म्हणाल्या, हे बघ रश्मी, तुझ्यासाठी गावातून शुद्ध तूप आणि डिंकाचे लाडू आणलेत. गरोदरपणात शरीराला ताकद मिळते याने. त्यावर रश्मी नाक मुरडत म्हणाली, आई, हे सगळं ऑइली आणि अनहायजेनिक खाणं मला डॉक्टरांनी अलाउड नाही केलं. मला शहरातले डॉक्टर सांगतात तसा डाएट फॉलो करावा लागेल. तुम्ही हे सगळं आणायची काय गरज होती? रश्मीचं हे बोलणं ऐकून आनंदीबाईंचा चेहरा थोडा पडला, पण त्यांनी स्वतःला सावरलं. राहुललाही रश्मीचं असं बोलणं फारसं आवडलं नाही, पण रश्मीच्या तब्येतीचा विचार करून तो त्या क्षणी गप्प राहिला. ठीक आहे रश्मी, तुला जे आवडेल तेच मी बनवून देईल. आता तू आराम कर.
मी स्वयंपाकघरात बघते काय करायचं ते, असं म्हणून आनंदीबाई मोठ्या आशेने आणि मायेने सुनेची सेवा करण्यासाठी पदर खोचून स्वयंपाकघरात गेल्या. पण आनंदीबाईंना हे ठाऊक नव्हतं की ज्या सुनेच्या सेवेसाठी त्या एवढ्या लांबून आल्या आहेत ती सून त्यांच्या या मायेचा आणि साधेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या आयुष्यात एक मानसिक छळ मांडणार आहे. शहरातल्या त्या चकचकाटात आनंदीबाईंच्या सोशिकतेची एक मोठी परीक्षा सुरू होणार होती. मुंबईत येऊन आनंदीबाईंना आता 2 आठवडे झाले होते. घराचं वातावरण वरवर शांत दिसत असलं तरी आतून मात्र काहीतरी बदलत होतं. सुरुवातीचे 2-3 दिवस रश्मी गप्प होती, पण हळूहळू तिचा स्वभाव आणि तिचा सासूकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू लागला. आनंदीबाईंचा साधेपणा तिला तिची शान कमी करणारा वाटत होता. आनंदीबाईंचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू व्हायचा. त्या उठून घर आवरत, स्वतःसाठी चहा करत आणि रश्मीसाठी डॉक्टरांनी सांगितलेला पौष्टिक नाश्ता आणि काढा बनवायला घ्यायच्या. रश्मी मात्र 9-10 वाजल्याशिवाय बेडरूमच्या बाहेर येत नसे. एका दिवशी सकाळी आनंदीबाईंनी रश्मीसाठी मुगाच्या डाळीची मऊ खिचडी आणि सूप बनवलं होतं. रश्मी हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसली. आनंदीबाईंनी अगदी प्रेमाने गरम खिचडीची वाटी तिच्यासमोर टेबलावर ठेवली. रश्मीबाई, घे ग, गरम गरम खाऊन घे, म्हणजे गोळ्या खायला बरी पडशील, आनंदीबाई मायेने म्हणाल्या. रश्मीने खिचडीत चमचा फिरवला आणि तोंड वाकडं करत म्हणाली, आई काय हे, यात मीठ किती कमी आहे आणि मला या असल्या आजारी माणसासारख्या खिचड्या खायला अजिबात आवडत नाहीत. तुम्हाला साधं सूप आणि डाएट फूडसुद्धा नीट बनवता येत नाहीत का? गावात ते तिखट मीठ खायची सवय असते ना, म्हणून शहरातलं जेवण कसं बनवायचं हे समजतच नाही तुम्हाला. आनंदीबाईंना रश्मीच्या बोलण्यातला तो टोमणा लागला. त्या शांतपणे म्हणाल्या, नाही रश्मी, डॉक्टर म्हणाले होते ना की तुला सध्या जास्त तिखट मीठ द्यायचं नाही, म्हणून मी बेतानेच टाकलं होतं. तुला आवडत नसेल तर मी दुसरी वाटी आणून त्यात थोडं मीठ घालून देते. नको, आता माझी भूकच मरून गेली, असं म्हणून रश्मीने ती वाटी रागाने बाजूला ढकलली. वाटी टेबलावरून खाली पडली आणि सगळी खिचडी जमिनीवर पसरली. पण रश्मीच्या चेहऱ्यावर त्याचा काहीच फरक पडला नाही. ती उठून निघून गेली. आनंदीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी ते पुसलं आणि स्वतः जमिनीवर बसून ती खिचडी साफ करू लागल्या. घराच्या कामासाठी एक बाई येत होती, पण रश्मीने तिला मुद्दाम कामावरून काढून टाकलं. तिने राहुलला सांगितलं, बघा ना राहुल, ती कामाची बाई नीट साफसफाई करत नाही आणि आता तर आई घरी आहेतच ना, आईंना घरात बसून कंटाळा येतो, त्यापेक्षा त्या हळूहळू घरच बघतील, त्यांच्या हाताला चांगली सवय आहे. राहुलला रश्मीचा हा विचार पटला नाही, पण रश्मीने तोंड फुगवल्यामुळे आणि तिच्या गरोदरपणाचा विचार करून तो गप्प राहिला. आता घराची सगळी जबाबदारी आनंदीबाईंवर आली होती. रश्मी बेड रेस्टच्या नावाखाली दिवसभर बेडवर किंवा सोफ्यावर पडून राहायची आणि आनंदीबाईंना वेगवेगळ्या ऑर्डर्स सोडायची. आई, माझे कपडे वॉशिंग मशीनमधून काढून वाळत घाला. आई, जरा पाय दाबून द्या, खूप दुखतायत. आई, जरा एसीचं रिमोट आणून द्या. आनंदीबाई एकही शब्द न बोलता हसतमुखाने सगळं करत होत्या. त्या स्वतःला समजावत होत्या, मुलगीच आहे ती माझी, गरोदरपणात चिडचिड होते माणसाची, तिची सेवा केली तर माझं काय झिजणार आहे, माझ्या नातवासाठी मला हे करावंच लागेल. पण रश्मीचा त्रास दिवसेंदिवस मानसिक छळाकडे झुकू लागला होता. राहुल घरी असेपर्यंत रश्मी खूप गोड वागायची. आई, तुम्ही आराम करा ना, काय एवढं काम करता, असं राहुल समोर दाखवायची. पण राहुल ऑफिसला गेला की तिचं रूप बदलायचं. एकदा दुपारी आनंदीबाई स्वयंपाकघरात काम करून खूप थकल्या होत्या. त्यांची कंबर दुखत असल्यामुळे त्या हॉलमध्ये चटई टाकून थोडा वेळ आडव्या झाल्या होत्या. तितक्यात रश्मी बेडरूममधून बाहेर आली. सासूला झोपलेलं पाहून तिचा तिळपापड झाला. तिने मुद्दाम तिथून जाताना पाण्याचा पेला जमिनीवर सांडला. अरे आई, उठून जरा हे पाणी पुसा बरं, मला तिकडे जायचंय, माझा पाय घसरेल. तुम्ही दिवसाढवळ्या इथे झोपून राहिलात तर घरातील कामं कोण करणार? राहुलने तुम्हाला इथे आराम करायला नाही तर माझी केअर करायला बोलवून घेतले, रश्मी अत्यंत उद्धटपणे म्हणाली. आनंदीबाई दचकून उठल्या. सुनेचे हे शब्द त्यांच्या काळजाला आरपार भेदून गेले. राहुलने मला फक्त केअर करायला म्हणजे नोकरासारखं काम करायला बोलावून घेतलंय, हे ऐकून त्या सुन्न झाल्या. त्यांनी कसलाही वाद न घालता कपडा घेतला आणि ते पाणी पुसून काढलं. रात्री जेव्हा राहुल ऑफिसमधून आला तेव्हा त्याने पाहिलं की आई खूप थकलेली दिसत आहे.
तिचे हातपाय कापत होते. राहुलने विचारलं, आई काय झालं, तब्येत ठीक आहे ना तुझी? खूप थकल्यासारखी दिसतेस. आनंदीबाई काही बोलणार तितक्यात रश्मी बेडरूममधून बाहेर येत म्हणाली, अरे राहुल, आई दिवसभर नुसत्या पडल्या असतात. गावात कष्टाची सवय असते ना, इथे शहरात फ्लॅटमध्ये बसून बसून त्यांना आळस आलाय, दुसरं काही नाही. मी तर त्यांना म्हणते की तुम्ही आराम करा, पण त्या ऐकतच नाहीत. राहुलने रश्मीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तो आईला म्हणाला, हो आई, जास्त काम करू नकोस, आराम करत जा. आनंदीबाईंनी आपल्या मुलाकडे पाहिलं. ज्या मुलाला त्यांनी तळहाताच्या फोडासारखं जपलं होतं, तो आज आपल्या आईच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि डोळ्यातलं दुःख ओळखू शकत नव्हता. सुनेच्या त्रासापेक्षा मुलाचं हे अंधपण आनंदीबाईंना जास्त टोचत होतं. त्या रात्री आनंदीबाई देवाऱ्यासमोर बसल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी मनोमन विचार केला, मी इथे मुलाच्या आणि सुनेच्या सुखासाठी आले होते, पण इथे मला फक्त एका हक्काची नोकराणीण म्हणून वागवलं जातंय. मी हा त्रास सहन करते, पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. जर माझी सहनशीलता सुटली तर मग मात्र काहीतरी वेगळंच घडेल. आनंदीबाईंनी मनाशी काहीतरी पक्का विचार केला. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो नेहमीचा सोशिक भाव जाऊन आता तिथे एक करारीपणा आला होता. पुढे काय घडणार याची सून आणि मुलाला पुसटशीही कल्पना नव्हती. दिवसामागून दिवस जात होते तसा रश्मीचा उद्धटपणा आणि अहंकार वाढतच चालला होता. गरोदरपणाच्या 7व्या महिन्यात तिची डॉक्टरांनी सांगितलेली बेड रेस्ट संपली होती आणि ती आता घरभर व्यवस्थित फिरू शकत होती. तरीही घरातलं साधं पाणी पिण्याचं कामही ती स्वतः करत नव्हती. तिने आनंदीबाईंना संपूर्ण घराची नोकराणीण बनवून ठेवलं होतं. शहरातल्या उच्चभ्रू वस्तीतल्या स्त्रियांसोबत रश्मी उठायची बसायची. एक दिवस रश्मीने तिच्या सोसायटीतल्या काही मैत्रिणींना दुपारी घरी किटी पार्टीसाठी आणि गप्पा मारण्यासाठी बोलावले होते. तिने आनंदीबाईंना सकाळी सक्त ताकीद दिली होती, आई, दुपारी माझ्या हायपाय मैत्रिणी घरी येणार आहेत, तुम्ही त्यांच्यासमोर येऊ नका. तुमच्या त्या गावरान भाषेत त्यांच्याशी बोलून माझी अब्रू काढू नका. स्वयंपाकघरातच राहा आणि मी सांगेन तेव्हा गरम गरम समोसे आणि चहा आणून द्या. आनंदीबाईंनी शांतपणे मान डोलावली. दुपारी मैत्रिणी आल्या. हॉलमध्ये हसण्या खिदळण्याचा आणि मोठ्याने इंग्रजीत गप्पा मारण्याचा आवाज येत होता. आनंदीबाईंनी घामाघूम होऊन स्वयंपाकघरात छान गरमागरम समोसे आणि चहा तयार केला. रश्मीने आवाज दिला. त्या ट्रे घेऊन हॉलमध्ये आल्या. आनंदीबाईंचा साधा सुती साडीतला वेश आणि चेहऱ्यावरचा साधेपणा पाहून रश्मीच्या एका मैत्रिणीने विचारलं, रश्मी, कोण आहेत या मावशी? नवीन कामाच्या बाई ठेवल्या आहेत का? रश्मीने एका क्षणाचाही विचार न करता चेहऱ्यावर हसू आणून म्हटलं, हो ग, गावाकडून बोलावून घेतलं यांना. घरचं काम आणि स्वयंपाक खूप छान करतात. सध्या माझी तब्येत अशी आहे ना, म्हणून राहुलने खास माझ्यासाठी केअरसाठी यांना ठेवून घेतले. स्वप्नातही आनंदीबाईंना वाटलं नव्हतं की स्वतःची सून 4 लोकांसोबत आपली ओळख एक कामाची बाई म्हणून करून देईल. त्यांच्या हातातला चहाचा ट्रे थरथरला. त्यांच्या डोळ्यातून पाणी येणार होतं, पण त्यांनी स्वतःला कसंबसं आवरलं आणि त्या गुपचूप स्वयंपाकघरात निघून गेल्या. त्या दिवशी त्यांच्या स्वाभिमानाला खूप मोठी ठेच लागली होती. संध्याकाळी राहुल ऑफिसमधून आल्यावर आनंदीबाईंनी त्याला काही सांगण्याचा प्रयत्न केला. राहुल बाळा, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं रे. तेवढ्यात रश्मी रूममधून घाईघाईने बाहेर आली आणि आनंदीबाईंना बोलू न देता म्हणाली, अरे राहुल, बरं झालं तू आलास. बघ ना, आईंना मी दुपार फक्त एवढंच म्हटलं की माझ्या मैत्रिणी आल्यात तर चहा नाश्ता आणून द्या, तर आई माझ्यावरच चिडल्या. म्हणतात की मी काय तुझ्या नोकराणींसारखी कामं करायला आली आहे का? राहुल, मी गरोदर आहे. मला या स्थितीत आईंना असं बोलावं का? माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर, असं म्हणून रश्मीने खोटं खोटं रडायला सुरुवात केली. राहुलने मागचा पुढचा विचार केला नाही. तो वैतागून आईवर ओरडला, आई, काय चालवलेस हे तू? रश्मीची अवस्था बघून तरी तुला तिची दया यायला हवी ना. गावाकडून तू इथे भांडण करायला आलीस का? जर तुला रश्मीची सेवा करणं ओझं वाटत असेल तर तू आलीच का? रश्मीला या कंडिशनमध्ये त्रास देऊ नकोस प्लीज. मुलाच्या तोंडचे हे शब्द ऐकून आनंदीबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली.
ज्या मुलाला लहानाचं मोठं करताना त्यांनी स्वतः उपाशी राहून त्याचे लाड पुरवले, तो आज एका परक्या मुलीच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या जन्मदात्या आईला सुनावत होता. आनंदीबाईंच्या डोळ्यातले अश्रू सुकले. रश्मीच्या चेहऱ्यावर एक क्रूर विजयी हसू होतं. आनंदीबाई त्या रात्री आपल्या खोलीत गेल्या. त्यांनी देवाच्या फोटोकडे पाहिलं. आतापर्यंत त्यांचा चेहरा सोशिक आणि हताश दिसायचा, पण आता त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. हा अन्याय सहन करण्याची त्यांची क्षमता संपली होती. त्यांनी मनाशी म्हटलं, माझा मुलगा आज सुनेच्या प्रेमात इतका आंधळा झालाय की त्याला आईचे कष्ट आणि तिचे अश्रू दिसत नाहीत आणि सुनेला वाटतंय की गावाकडची बाई आहे म्हणजे हिला काही समजत नाही, ही काही करू शकत नाही. पण आता पुरे झालं. मला माझ्या मुलाचे डोळे उघडावेच लागतील आणि या सुनेला तिची जागा दाखवावीच लागेल. मी गावातली साधी बाई नक्कीच आहे, पण लाचार नाही. त्याच रात्री जेव्हा राहुल आणि रश्मी गाढ झोपले होते तेव्हा आनंदीबाईंनी अत्यंत शांतपणे आपला फोन काढला आणि गावाकडच्या काही ओळखीच्या आणि मोठ्या लोकांना तसेच आपल्या वकिलांना फोन करून काहीतरी गुप्त योजना आखायला सुरुवात केली. त्यांनी फोनवर ज्या प्रकारे सूचना दिल्या त्यावरून हे स्पष्ट होतं की आता आनंदीबाई एक साधी बोळी सासू राहिल्या नव्हत्या, तर त्या एका करारी आणि धोरणी रूपात समोर येणाऱ्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आनंदीबाई उठल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी भीती किंवा खिन्नता नव्हती, तर एक वेगळाच आत्मविश्वास होता. हा वादळापूर्वीचा शांत काळ होता, ज्याची कल्पना राहुल आणि रश्मीला अजिबात नव्हती. त्या रात्रीच्या फोन कॉल्सनंतर आनंदीबाईंच्या वागण्यात एक कमालीचा बदल झाला होता. आता त्यांच्या चेहऱ्यावर रश्मीच्या टोमण्यांमुळे येणारी ती खिन्नता किंवा डोळ्यातले अश्रू दिसेनासे झाले होते. रश्मीने कितीही उद्धटपणे ऑर्डर सोडली तरी आनंदीबाई अगदी शांतपणे चेहऱ्यावर एक रहस्यमय हसू ठेवून होकार द्यायच्या. रश्मीला सासूचा हा बदललेला अवतार थोडा खटकत होता. पूर्वी ती जरा जरी ओरडली की सासूचा चेहरा पडायचा, त्या कोपऱ्यात जाऊन रडायच्या, पण आता आनंदीबाई रडत नव्हत्या. उलट रश्मीकडे पाहून सूचकपणे हसायच्या. यामुळे रश्मीच्या मनात कुठेतरी संशयाची पाल चुकचुकू लागली होती. एक दिवस दुपारी रश्मी नेहमीप्रमाणे सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होती. आनंदीबाई स्वयंपाकघरात काम आटपून हॉलमध्ये आल्या. त्यांनी हातात एक कागद आणि पेन घेतलं होतं. त्या रश्मीच्या समोरील खुर्चीवर अगदी आरामात आणि रुबाबात बसल्या. सासूला असं समोर बसलेलं पाहून रश्मीचा पारा चढला. काय हो आई, कामं झाली का सगळी? आणि माझ्यासमोर अशा का बसलात? काही हवं आहे का? रश्मीने तुसडपणाने विचारलं. आनंदीबाईंनी अजिबात राग न आणता शांतपणे म्हटलं, काही नाही रश्मीबाई, विचार करत होते की आता 9 महिने पूर्ण व्हायला आलेत. पुढच्या आठवड्यात तुझी डिलिव्हरी होईल. घरात छोटा पाहुणा येणार. हो मग त्यात काय नवीन? काय आणि तुम्ही हे हातात कागद पेन घेऊन काय करताय? रश्मीने विचारलं. आनंदीबाईंनी हसून सांगितलं, अगं बाळ झाल्यानंतर तर माझं काम अजून वाढेल ना. बाळाचं करायचं, तुझं करायचं, घराचं करायचं, म्हणून मी आत्तापासूनच कामाची यादी आणि काही हिशोब लिहून ठेवते, जेणेकरून नंतर गडबड नको. तोपर्यंत मी माझी सगळी तयारी पूर्ण करून घेते. रश्मीला वाटलं की सासू नेहमीप्रमाणेच घाबरून पुढच्या कामाचे नियोजन करते. ती मनातल्या मनात हसली आणि म्हणाली, बर करा काय करायचं ते, पण लक्षात ठेवा बाळ आल्यावर मला अजिबात त्रास झालेला चालणार नाही. आनंदीबाईंनी फक्त मान डोलावली आणि त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. रश्मीला वाटत होतं की ती सासूरवास हुकूमत गाजवतीये, पण प्रत्यक्षात आनंदीबाईंच्या डोक्यात काहीतरी खूप मोठा प्लॅन शिजत होता. 2 दिवसानंतर राहुल विकेंडला घरी होता. तो आणि रश्मी हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. तितक्यात आनंदीबाई तिथे आल्या आणि त्यांनी राहुल समोर एक बँक पासबुक आणि काही कागदपत्रे ठेवली. हे काय आहे आई? राहुलने आश्चर्याने विचारले. काही नाही बाळा, गावाकडच्या आपल्या जमिनीचा आणि घराचा काही व्यवहार करायचा होता. त्याचे कागद आहेत आणि माझ्या खात्यात थोडे पैसे आहेत. त्याचा एक फॉर्म आहे. मला नीट इंग्रजी वाचता येत नाही ना, म्हणून म्हणत होते की या फॉर्मवर तुझी आणि रश्मीची साक्षीदार विटनेस म्हणून सही पाहिजे होती. नंतर मी गावाकडच्या वकिलांना पाठवून देते. आनंदीबाईंनी
अत्यंत साधेपणाचा आव आणून सांगितलं. रश्मीने जेव्हा जमीन आणि पैसे हे शब्द ऐकले तेव्हा तिचे कान टवकारले. तिला वाटलं की सासू गावातली जमीन राहुलच्या नावावर करत असेल किंवा तिच्या बँकेतले पैसे रश्मीला देणार असेल. तिने लगेच राहुलला डोळ्याने इशारा केला. राहुलने कागदपत्रे वर पाहिली. त्यावर कायदेशीर इंग्रजी भाषेत काहीतरी लिहिलं होतं. रश्मी घाईघाईने म्हणाली, अरे राहुल, आई सांगतायत ना, मग करू दे ना सही. आईचे गावाकडचे व्यवहार आहेत, कशाला खोळंबून ठेवायचे, आणि आम्ही दोघं सही करतो, काही प्रॉब्लेम नाही. राहुलने आणि रश्मीने त्या कागदपत्रावर विचार न करता सह्या केल्या. रश्मी मनातल्या मनात खूप खुश झाली. तिला वाटलं की तिने सासूला इतकं दाबून ठेवलंय की आता सासू आपल्याच मुठीत आहे. सह्या झाल्यानंतर आनंदीबाईंनी ते कागदपत्रे अत्यंत काळजीपूर्वक आपल्या पदराखाली लपवले. त्यांच्या डोळ्यात या क्षणी जे भाव होते ते जर राहुल आणि रश्मीने ओळखले असते तर कदाचित त्यांना पुढचा मोठा धक्का बसला नसता. थँक्यू बाळा, थँक्यू रश्मीबाई, तुमच्या या सह्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. आता बघाच तुम्ही पुढच्या आठवड्यात मी काय करते ते. आनंदीबाई पुटपुटल्या. तुम्ही काय बोललात का आई? रश्मीने विचारलं. काही नाही, मी म्हणाले की आता पुढच्या आठवड्यात दवाखान्यात जायची तयारी करूया. असं म्हणून आनंदीबाई आपल्या खोलीत गेल्या आणि त्यांनी वकिलांना मेसेज केला, काम झालं आहे, पुढच्या गुरुवारी ठरल्याप्रमाणे फ्लॅटवर या. आता फक्त वाट पाहत होती ती या ठराविक दिवसाची. रश्मीला वाटलं होतं की ती या घराची राणी आहे आणि आनंदीबाई तिची नोकराणी. पण आनंदीबाईंनी टाकलेला हा फासा संपूर्ण खेळाचा पट उलथवून टाकणारा होता. जेव्हा तो दिवस उजाडणार होता तेव्हा मुलगा आणि सून दोघेही थक्क होणार होते. ठरलेला गुरुवार उजाडला. रश्मीचा 9वा महिना सुरू झाला होता आणि तिची प्रकृती आता उत्तम होती. राहुलने आज ऑफिसमधून सुट्टी घेतली होती कारण आज रश्मीला घेऊन रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. घरात शांतता होती, पण ती शांतता एखाद्या मोठ्या वादळाची नांदी होती. सकाळी 11च्या सुमारास घराची बेल वाजली. राहुलने दरवाजा उघडला तर समोर कोट घातलेले 2 गृहस्थ हातात काळ्या रंगाची फाईल घेऊन उभे होते. त्याच्यासोबतच गावातील 2 प्रतिष्ठित व्यक्ती जे राहुलला परिचयाचे होते तेही उभे होते. हो बोला, कोण पाहिजे? राहुलने आश्चर्याने विचारलं. आम्ही आनंदीबाई देशमुखांना भेटायला आलो आहोत. मी हायकोर्टाचा वकील विकास सावंत आणि हे माझे असिस्टंट. मुख्य वकिलांनी आपली ओळख करून दिली. वकिलांचं नाव ऐकताच राहुल आणि हॉलमध्ये बसलेली रश्मी दोघेही दचकले. राहुलने गोंधळून मागे पाहिले तर आनंदीबाई आपल्या खोलीतून बाहेर येत होत्या, पण आज त्यांचा अवतार पूर्णपणे वेगळा होता. नेहमीसारखी अंगावर साधी सुती साडी नव्हती, तर त्यांनी एक कडक इस्त्री केलेली रुबाबदार पैठणी नेसली होती. चेहऱ्यावरचा तो हतबल भाव जाऊन कमालीचा आत्मविश्वास आणि करारीपणा दिसत होता. या सावंत साहेब, या पाटील काका, बसा. आनंदीबाईंनी अत्यंत धीरगंभीर आवाजात सर्वांचे स्वागत केले. राहुलने पुढे होऊन विचारलं, आई हे काय चाललंय? वकील कशासाठी आलेत आणि तू अशी काय तयारी केलीस? आनंदीबाई सोफ्यावर मुख्य ठिकाणी बसल्या आणि वकिलांना म्हणाल्या, सावंत साहेब, जे कागदपत्र आणले आहेत ते माझ्या मुलाला आणि सुनेला वाचून दाखवा, कारण यांना इंग्रजी खूप चांगलं समजतं, पण मराठी माणसाच्या स्वाभिमानाची भाषा समजत नाही. वकिलांनी फाईल उघडली आणि बोलायला सुरुवात केली. मिस्टर राहुल, गेल्या आठवड्यात तुम्ही आणि तुमच्या पत्नीने ज्या कागदपत्रावर साक्षीदार विटनेस म्हणून सह्या केल्या होत्या ते तुमच्या गावाकडच्या जमिनीचे कागद नव्हते. तो एक कायदेशीर करार आणि प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट होतं. कसला करार? रश्मीने सोफ्यावरून उठत घाबरूनच विचारलं. वकिलांनी कागद हवेत फडकवत सांगितले, हा करार असा आहे की आनंदीबाईंनी मुंबईत घेतलेला हा आलिशान 3 BHK फ्लॅट ज्यामध्ये तुम्ही सध्या राहत आहात तो पूर्णपणे आनंदीबाईंच्या मालकीचा आहे. राहुल, फक्त यातला एक हिस्सा कर्जाचा होम लोन फेडतोयस, पण डाऊन पेमेंट आणि मुख्य रक्कम तुझ्या वडिलांच्या इन्शुरन्सच्या पैशातून आनंदीबाईंनी दिली होती. त्यामुळे घराची मुख्य मालकी आईचीच आहे. राहुल आणि रश्मी सुन्न झाले. वकिलांनी पुढे सांगायला सुरुवात केली. जे ऐकून रश्मीच्या पायाखालची जमीनच सरकली. या करारात असं लिहिलं आहे की मिसेस रश्मी राहुल देशमुख यांनी गेल्या काही महिन्यात आनंदीबाईंचा जो मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे त्याचे सर्व ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावे आनंदीबाईंनी जमा केले आहेत. रश्मीने आईंना कामाची बाई म्हणून मैत्रिणीसमोर हिणवलं. जमिनीवर अन्न सांडणं, मानसिक त्रास देणं हे सगळं CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले.
जो आनंदीबाईंनी त्यांच्या खोलीत गुपचूप लावला होता. राहुलने डोके धरले. आई, हे काय आहे? आनंदीबाई उठल्या आणि रश्मीच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात अंगार होता. त्या म्हणाल्या, रश्मीबाई, तुला वाटलं ना की गावाकडची अडाणी बाई आहे, हिला काय समजतंय? तू माझा छळ करत होतीस आणि मी तो सहन करत होते, कारण मला माझ्या नातवाची चिंता होती. मला कोर्ट कचेरी करून गरोदरपणात तुझ्यावर केस करायची नव्हती, म्हणून मी शांत होते. पण याचा अर्थ असा नाही की मी लाचार होते. तू माझी ओळख तुझ्या मैत्रिणींना कामाची बाई म्हणून करून दिलीस ना. मग आता ऐक. आनंदीबाईंनी वकिलाच्या हातातील दुसरी नोटीस घेतली आणि ती राहुल व रश्मीच्या तोंडावर धरली. या नोटीसनुसार मी माझ्या या घरातून तुम्हा दोघांनाही तात्काळ हाकलवून देत आहे. हे घर माझं आहे. राहुल, तू फक्त बँकेचा हप्ता भरतोस, तो मी माझ्या खात्यातून उद्याच क्लिअर करून टाकणार आहे. माझ्याकडे तितके पैसे आहेत. पुढच्या 24 तासात हे घर रिकामं करा. ज्या सुनेला सासूचा इतका तिरस्कार होता, तिची सेवा घ्यायचा तिला काहीच अधिकार नाही. आणि राहुल, तू नवरा म्हणून आणि मुलगा म्हणून इतका आंधळा झालास की तुला तुझ्या आईचे अश्रू दिसले नाहीत. मग आता भोग तुझ्या कर्माची फळं. आनंदीबाईंचा हा रुद्र अवतार पाहून राहुल आणि रश्मी थक्क झाले होते. रश्मीचा सगळा अहंकार एका क्षणात गळून पडला आणि राहुलला आपल्या चुकीची जाणीव झाली. पण आता खूप उशीर झाला होता. खेळाचा फासा पूर्णपणे पलटला होता. वकिलांनी दिलेल्या त्या कायदेशीर नोटिसीचे शब्द आणि आनंदीबाईंचा तो करारी आवाज ऐकून हॉलमध्ये जणू शांतताच पसरली होती. राहुल एखाद्या पुतळ्यासारखा सुन्न उभा होता. त्याचे डोळे जमिनीकडे झुकले होते. तर रश्मीची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. तिचा सगळा तोरा, तिचा गर्व आणि सासूला नोकरानी समजण्याचा तिचा अहंकार एका क्षणात धुळीला मिळाला होता. आई, प्लीज असं करू नकोस. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला माफ कर. राहुल शेवटी रडतच आनंदीबाईंच्या पाया पडायला गेला. पण आनंदीबाई 2 पावले मागे सरकल्या. त्यांच्या डोळ्यात आता कोणताही कमकुवतपणा नव्हता. त्या कठोर आवाजात म्हणाल्या, राहुल, जेव्हा तुझी बायको माझा अपमान करत होती, जेव्हा तिने माझ्या हातातून जेवणाची वाटी जमिनीवर फेकून दिली, तेव्हा तुझा हा पश्चाताप कुठे गेला होता रे? जेव्हा तिने 4 लोकांसोबत माझी ओळख एक कामाची बाई म्हणून करून दिली, तेव्हा तुझा हा मुलगा म्हणून असलेला धर्म कुठे झोपला होता? तू डोळे असून आंधळा झाला होतास राहुल. आज जर माझ्याकडे हे घर आणि पैसे नसले असते तर तुम्ही दोघांनी मला रस्त्यावर सोडायलाही मागे पुढे पाहिले नसतं. रश्मीला आता कळून चुकलं होतं की तिची डाळ इथे शिजणार नाही. तिची डिलिव्हरी अगदी काही दिवसांवर आली होती आणि अशा वेळी घरातून बाहेर पडावं लागलं तर कुठे जाणार या विचाराने ती थरथर कापू लागली. ती रडत रडतच म्हणाली, आई, मला माफ करा. माझ्या पोटात तुमच्या वंशाचा दिवा आहे, त्याचा तरी विचार करा आई. या अवस्थेत आम्ही कुठे जाणार? मला माझी चूक समजली आहे. आनंदीबाईंनी रश्मीकडे पाहिलं. त्यांच्या मनात एक आई म्हणून दया नक्की झाली, पण त्यांनी स्वतःला सावरलं. रश्मीबाई, माझ्या नातवाची काळजी मला तुझ्यापेक्षा जास्त आहे. म्हणूनच मी तुला पोलीस स्टेशनची हवा न दाखवता फक्त घरातून जाण्यास सांगते. गरोदरपणाचा आडोसा घेऊन तू जो छळ केलास त्याला माफी नाही. राहिला प्रश्न राहण्याचा, तर राहुलला चांगला पगार आहे. तो तुला कोणत्याही चांगल्या हॉटेलमध्ये किंवा भाड्याच्या घरात ठेवू शकतो. पण माझ्या घरात आता मला तुमचा चेहराही पाहायचा नाही. वकील सावंत यांनी घड्याळाकडे पाहत सांगितले, मिस्टर राहुल, कायद्यानुसार तुम्हाला 24 तासांची मुदत दिली आहे. जर तुम्ही उद्या सकाळपर्यंत हे घर रिकामं केलं नाही तर आम्हाला पोलिसांची मदत घ्यावी लागेल. आणि लक्षात ठेवा, घरगुती हिंसाचार, डोमेस्टिक व्हायलन्स आणि ज्येष्ठ नागरिकांचा छळ, सिनियर सिटीजन हॅरेसमेंट या दोन्ही गुन्ह्यांचे पुरावे आमच्याकडे भक्कम आहेत. केस कोर्टात गेली तर तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला जेलची हवा खावी लागेल. हे ऐकल्यावर राहुलच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने रश्मीकडे पाहिले. रश्मी आता पूर्णपणे खचली होती. ज्या सासूला ती डाव समजत होती, ती सासू कायद्याने आणि बुद्धीने तिच्यापेक्षा कितीतरी पावलं पुढे निघाली होती. त्याच दिवशी संध्याकाळी राहुल आणि रश्मीने अत्यंत लाजिरवाण्या अवस्थेत आपल्या कपड्यांच्या बॅगा भरण्यास सुरुवात केली. राहुलचे डोळे सतत वाहते होते. तो घराच्या प्रत्येक कोपऱ्याकडे पाहत होता, जो कोपरा त्याने आणि त्याच्या आईने मोठ्या आशेने सजवला होता. रश्मी
मात्र एका कोपऱ्यात बसून हुंदके देऊन रडत होती. तिचे मैत्रिणीचे ग्रुप, तिचा तो सोसायटीत असलेला तोरा, आता सगळं संपलं होतं. आनंदीबाई मात्र आपल्या खोलीत देवाच्या मूर्तीसमोर शांतपणे बसून होत्या. त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. अखेर ती एका मुलाची आई होती. आपल्याच मुलाला घराबाहेर काढताना त्यांच्या काळजाचे तुकडे होत होते. पण समाज आणि कुटुंबाला एक धडा शिकवण्यासाठी हे पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल आणि रश्मी सामान घेऊन घराच्या मुख्य दरवाजापाशी आले. राहुलने शेवटचा आईकडे पाहिले आणि म्हणाला, आई, आम्ही जातोय. स्वतःची काळजी घे. मी तुला खूप त्रास दिला. मला जमल्यास माफ कर. आनंदीबाईंनी काहीच उत्तर दिले नाही. त्यांनी फक्त वळ धरला. राहुल आणि रश्मीने जड पावलांनी घरातून बाहेर पाऊल ठेवले आणि दरवाजा बंद झाला. मुलगा आणि सून थक्क होऊन घराबाहेर पडले. खरे पण कथेचा शेवट अजून बाकी होता. नियतीचे चक्र अजून फिरणार होते आणि आनंदीबाईंचा खरा मास्टर स्ट्रोक अजून समोर यायचा होता, जो या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलणारा होता. राहुल आणि रश्मी घराबाहेर पडले खरे, पण रश्मीच्या गरोदरपणाचा विचार करून राहुलने त्याच सोसायटीत तात्पुरता एक फ्लॅट भाड्याने घेतला. 2च दिवसात रश्मीला प्रसूती कळा सुरू झाल्या आणि तिने एका सुंदर कन्यारत्नाला जन्म दिला. मुलगी झाली म्हणून राहुल खुश होता, पण या आनंदाच्या प्रसंगी त्याच्या पाठीवर थाप मारायला आणि रश्मीचे लाड करायला आई सोबत नव्हती. याची रुखरुख त्याला आतून खात होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रश्मी आणि राहुल बाळाला घेऊन भाड्याच्या घरात आले. आता रश्मीची खरी परीक्षा सुरू झाली होती. बाळाचं संगोपन कसं करायचं, स्वतःची काळजी कशी घ्यायची, घर कसं सांभाळायचं, यात रश्मीची पुरती तारांबळ उडाली. घरात कोणतीही कामाची बाई टिकत नव्हती. जेव्हा बाळ रात्रभर रडायचं आणि रश्मीची झोप उडायची, तेव्हा तिला सासूचे ते शब्द आठवायचे, बाळाचं करायचं आहे, तुझं करायचं आहे, घराचं करायचं आहे, माझं काम वाढेल. रश्मीला जाणीव झाली की ज्या माऊलीने स्वतःचे सुख बाजूला ठेवून रात्रंदिवस तिची सेवा केली, तिची किंमत तिने कधीच केली नव्हती. सासू म्हणजे नोकर नाही, तर घराचा कणा असते, हे तिला आता आई बनल्यावर प्रकर्षाने जाणवलं होतं. रश्मी आता पूर्णपणे बदलली होती. तिचा अहंकार गळून पडला होता आणि सासूविषयी तिच्या मनात आदर निर्माण झाला होता. 6 महिने उलटून गेले. एक दिवस राहुल आणि रश्मीच्या भाड्याच्या घराची बेल वाजली. राहुलने दरवाजा उघडला तर समोर वकील सावंत उभे होते. या सावंत साहेब, आज इथे कसा काय फेरा केला? राहुलने जड आवाजात विचारलं. वकिलांनी हसून एक नवीन फाईल राहुलच्या हातात दिली आणि म्हणाले, राहुल, आज मी कोर्टाचा माणूस म्हणून नाही, तर तुमच्या आईचा एक दूत म्हणून आलोय. हा घ्या तुमच्या आईचा शेवटचा निर्णय. राहुल आणि रश्मीने घाबरतच ती फाईल उघडली. त्या कागदपत्रावर लिहिलं होतं, मी आनंदीबाई देशमुख माझ्या मुंबईच्या घराची मालकी माझी नात राहुल आणि रश्मीची मुलगी हिच्या नावावर करत आहे. ती सज्ञान होईपर्यंत या घराचे कायदेशीर पालक म्हणून राहुल आणि रश्मी तिथे राहू शकतात. मी हे घर माझ्या मुलाला आणि सुनेला नाही, तर माझ्या निष्पाप नातीला भेट म्हणून देत आहे. कागदाच्या शेवटी आनंदीबाईंनी हाताने एक पत्र लिहिलं होतं. माझ्या बाळांनो, मी तुम्हाला घरातून काढलं कारण मला रश्मीचा राग नव्हता, तर तिचा अहंकार मोडायचा होता. आई बनल्याशिवाय आईची किंमत समजत नाही असं म्हणतात. रश्मी, आज तू एका मुलीची आई झाली आहेस. जी वागणूक तू मला दिलीस, तीच वागणूक उद्या तुझ्या मुलीने तुला दिली तर तुला कसं वाटेल, हा विचार तू करावा. म्हणूनच मी तो कठोर निर्णय घेतला होता. राहुल, तू आता एक जबाबदार वडील झाला आहेस. बायकोच्या प्रेमात इतकंही आंधळं होऊ नये की जन्मदात्या आईचे कष्ट दिसेनासे व्हावेत. मी गावात माझ्या जुन्या घरात सुखाने राहत आहे. जर तुम्हाला खरोखर तुमच्या चुकीचा पश्चाताप झाला असेल तर माझ्या नातीला घेऊन कधीतरी गावात या. तुमची आई तुमची वाट पाहत आहे. पत्र वाचून राहुल आणि रश्मीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. रश्मीने बाळ कडेवर घेतले आणि राहुलला म्हणाली, राहुल, आपल्याला या घरात नाही तर आधी गावाकडे आईच्या पायाशी जायचं आहे. मला आईची माफी मागायची आहे. दुसऱ्याच दिवशी राहुल, रश्मी आणि त्यांची छोटी मुलगी गावी पोहोचले.
आनंदीबाई अंगणात बसून देवपूजेची तयारी करत होत्या. रश्मीने धावत जाऊन थेट आनंदीबाईंचे पाय धरले आणि रडत रडत माफी मागितली. आई, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. मला सासू मिळाली होती, पण मी तिची किंमत केली नाही. मला तुमच्या पदरात घ्या आई. राहुलनेही आईला घट्ट मिठी मारली. आनंदीबाईंच्या डोळ्यातही आनंदाश्रू आले. त्यांनी रश्मीला उठवले आणि तिच्या कडेवरील लहान नातीला आपल्या हातात घेतले. नातीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून आनंदीबाईंच्या चेहऱ्यावर एक तृप्त हसू उमटले. मुलगा आणि सून थक्क झाले होते, कारण आईने केवळ त्यांना धडा शिकवला नव्हता, तर त्यांच्या भविष्याचा आणि नातीच्या सुखाचा विचार करून घराची लक्ष्मी नातीच्या नावावर केली होती. कर्माचे चक्र फिरले होते, पण त्याचा शेवट एका गोड आणि सुसंस्कारी कुटुंबाच्या पुनर्जन्माने झाला होता. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर बेल नोटिफिकेशन नक्की दाबा. येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला ऐकायला व वाचायला मिळेल. भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.